हॅलो. हां, बोला ताई. हा ताई, वेळ आहे तुम्हाला? हो, आहे ना. अच्छा. मी ना अनुभव शेअर अनुभव. करायचा आहे? हा म्हणजे आता प्रिपेअर नव्हते मी, पण मलाही फोन तर करू शकते. हां, मग नाही तर मग थोड्या वेळाने करा. नाही, ठीक आहे, करते फोन आता. बरं, बरं. कुठून बोलताय तुम्ही? मी नाशिकहून बोलते. अच्छा, नाव सांगायचंय का ताई? नाही नाही. बरं, बरं. काय अनुभवला? हा. अनुभव माझ्या बहिणी संदर्भात आलेला. हां, सगळ्यात हां. लहान बहीण आहे माझी, तिचं लग्न झालेलं ना. हां, हां, हां. तर लग्नानंतर एक 6 महिने व्यवस्थित चाललं. हां. आणि 6 महिन्यानंतर तिला थोडं म्हणजे लहानपणी हार्टचा प्रॉब्लेम होता ना. अच्छा. हां, हां, हां. तर मग लहानपणी डॉक्टरांनी हार्टला होल सांगितलं होतं आणि बेबीजला मोस्ट ऑफ असतं बऱ्याचदा ना. हो, तर हो, हो. मग मग तेव्हाच्या काळी ते डॉक्टरांनी काय सल्ला दिलेला की हां. ठीक आहे म्हणे, जशी मोठी होईल ती ते होल भरून जाईल, नॉर्मल होतं बुवा असं. हां, बरोबर. होतं असं. आणि हं. त्या काळी कसं 96, 97 इतकं काही अवेअरनेस नव्हतं ना. बरोबर, बरोबर. आणि तिला काही त्रास पण नाही झाला नंतर. ती अच्छा. छान म्हणजे हं. व्यवस्थित नॉर्मल चाइल्ड सारखं तिची ग्रो होत गेली. त्याच्यामुळे आमचं हां, सगळं काही ते लक्षात नाही आलं ते. काही कोणी लक्षच नाही दिलं, व्यवस्थित सगळं होतं. बरोबर. आणि मग आणि आता जेव्हा लग्न झालं, लग्नानंतर एक 6 महिन्यांनी ती हां. तिच्या मिस्टरांसोबत जिकडे त्यांची बदली होती की नाही, हां, 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 तर हां. तिकडे राहत असताना मग एक दिवस तिला अचानकच ते देवीच्या दर्शनाला गेलेली आणि ते असं पायऱ्या होत्या, चढ होतं ना. बरं, बरं. तर हां. तिथे मग तिला अचानक दम लागायला लागला. अय्या! तर मग असं श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. हां, हां, आणि हां. मग तिथून मग त्याने तिला पाणी वगैरे थोडी टेस्ट केली आणि मग नंतर ते काय नेमकं त्रास होतो म्हणजे सहज दवाखान्यात गेली मग. अच्छा. आणि हां. मग त्या डॉक्टरांनी म्हणजे चेक केलं. मग ते तिच्या मिस्टरांना खूप रागवले म्हणे. मग हां. एवढं सगळं म्हणजे जेवढं म्हणजे ते तिचा ECG वगैरे चेक केला तर ECG बराच वियर्ड आला ना. तर आ! ते डॉक्टर म्हणे तुम्ही इतकं एवढं होईपर्यंत कसं काय थांबू शकता. आणि ते एकदम असे चिडलेले. मग बापरे! यांना काही कळे नाही एवढे का चिडतायत बुवा असं, हां, हां, जे असेल हां. ते काय असेल काय त्यांना झालं नीट सांगा माहितीच ना. नाही बिचाऱ्यांना. हां. त्यांना म्हणजे कंडिशन तिची थोडी जास्तच हे होती ना. मग बापरे! डॉक्टरांना असं वाटलं एवढं होईपर्यंत हे काय करतायत बरं लोक. तर ओह! मग ते डॉक्टरांना त्यांनी तिला जेव्हा सांगितलं, हां. तर मग त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. ते एकदम शॉक झाले ना, बरंच काय नेमकं. बापरे! आणि हे ऐकल्यानंतर मग त्यांना पण मग काही सुचेना बुवा. आणि अरे! तिला श्वास पण घ्यायला त्रास होत होता ना. हो, मग हो, ते हो. तिकडे बदलीच्या ठिकाणी दोघच जण, मग ते काय एकदम हे करतील घाबरले. तिकडे? हो. आणि मग ते म्हणे नाही आता त्यांना संध्याकाळी तिकडनं इकडे यायला ट्रेन पण नव्हती लगेच. हो, तर ते बरोबर. कसं स्कूटीवरती आले ते त्यांच्या. बापरे! स्कूटी नेलेली त्यांनी जवळजवळ 150 किलोमीटर तेवढ्यासाठी पेस्ट तिला घेऊन घरी बापरे! आले ते इकडे. आणि लगेच मग मम्मी पप्पांना पण सांगितलं माझ्या तिला बरं नाही वगैरे. हां, हां. आणि तसं मग ते म्हणे तुम्ही तसे कशाला अशा ह्याच्यात घेऊन आले बुवा, मग नंतर बरोबर यायचं आहे. ना तो ट्रेनने. हो. तर ते म्हणे अहो मला काही सुचेना म्हणे, मी काय करणार आहे तिथं नेमकं. असं वाटतं वेळ वाया जातो ना, नेमकं काय बरोबर, पटपट बघता बरोबर. येतं पुढे पावलं. बरोबर. तर मग ते घरी आले वगैरे आणि लगेच मग नेक्स्ट डे इथंच नाशिकला मॅग्नम हॉस्पिटल आहे ना, हां, हां, हां. कार्डिओलॉजिस्ट आहे ते अच्छा. चांगले नाशिक मधले. हां, मग हां. त्यांच्याकडे गेलं आणि तिथे तिथे लगेच चेक केलं. तर मग ते डॉक्टरांनी सरळ त्यांनी एवढं काही नाही सांगितलं. ते हं. बोलले तिथं हार्टला सूज आलेली म्हणे, होलतायत आणि सूज पण आलेली साईडला भरपूर ना. तर बापरे! 2 महिन्याच्या तुम्हाला गोळ्या देतो. हां. तर त्यांनी गोळ्या दिल्या 20,000च्या. बापरे! एवढ्या महाग असतात गोळ्या? हो, मग 2 महिन्याच्या एवढ्या 20,000च्या गोळ्या. मग तात्पुरत्या पप्पांनी त्यांनी 10,000च्या घेतल्या मग. हां, हां. पप्पांनीच खर्च केला सगळा तो. हं, हं, मग हं. तात्पुरत्या 10,000च्या घेतल्या आणि ते घरी आले. हं, हं. आणि ते घरी पण मला काही फोन नव्हता, मला काही माहीतच नव्हतं असं. बरं, आणि बरं. मग मी जस्ट म्हणजे घरी फोन झाला तर मग मम्मी ते सांगायला लागले की असं असं झालं. तर अरे! मग मी लगेच नेक्स्ट डे लगेच, मला सॅटर्डे संडे ऑफ होता, माझ्या मुलालाही सुट्टी होती. हां, मग हां, मी हां. लगेच गेली आणि भेटली नेमकी काय कंडिशन आहे वगैरे. तर ती पूर्ण बेडवरच होती. अगं बाई! डॉक्टर म्हणे हिला काहीच हालचाल करू देऊ नका. अरे! उठबस वगैरे काहीच नाही. मग तिला जस्ट रिलॅक्स राहू दे, कारण तिचं डोकं पण खूप दुखायचं, जर रक्तपुरवठा होत नव्हता ना. बरोबर, बरोबर. आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होतो. तिला जस्ट असं झोपलेलंच राहू द्यावं. हं, हं. आरामाची आणि गरज. मग आता मग मी गेली म्हटल्यानंतर आणि हे एकदम हातावर हात ठेवून बसलेले, कारण हे एकदम एक नंबर डॉक्टर होते एकदम नाशिकचे. बापरे! हां, हां, हां.
तर मग तिथं गेल्या मग ते एकदम टेन्शन मध्ये वगैरे हे काय झालं असं तसं आणि हम्म. सासरचे लोक आहे शेवटी लगेच चुरबुर थोडीशी चालू होऊन जाते होते ना. साहजिक आम्हाला आहे. आधी सांगितलं नाही किंवा काही नाही. हो आणि तुमच्या पण ते आणि लक्षात नाही, तुम्ही विसरून गेलेले होते. लक्षात नाही म्हणजे ती गोष्ट डॉक्टरांनी सल्लाच असा डॉक्टर तेव्हा लहानपणी बोलले असते नाही का तुम्ही लगेच ऑपरेशन वगैरे हो घ्या हो करावं. आणि माझे वडील कॅपेबल होते काय त्यांची काही परिस्थिती नव्हती असंही नव्हतं. बरोबर पण आहे. हो. डॉक्टरांनी तेव्हा सल्ला काय दिला की मोस्ट ऑफ मुलांना असतं नॉर्मल आहे आणि ते जशी ती वाढेल तसं हेच ते हो भरलं जाईल. असे डॉक्टर आणि हे आणि करतात दिशाभूल. लहानपणी तिला परत काही त्रास झाला तर तेव्हा ऍक्शन पण घेतली गेली असती पण तिला कधी काही बरोबर, त्रासच त्रास झाला पण नाही. नाही झाला. नॉर्मल तिचं अगदी सगळं बरोबर. चाइल्डहुड होतं. बरोबर. आणि मग आणि ह्या अचानक सगळ्या गोष्टी कळल्या. तर मग हां. ते झालं आणि माझं कसं असतं आता हे आम्ही ना दवाखाने किंवा अशा मोठ्या गोष्टी ना बऱ्याच पाहिलेल्या असल्यामुळे ना बरोबर असं आहे. हातावर हात ठेवून बसायची सवय नाही माझी. मला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ना माझं हां. लगेच सोल्युशन कडे डोकं असतं. अरे वाह! तर हां, मग हां. मग म्हटलं ते सगळ्याच एवढं एकदम टेन्शन बसले तर काहीतरी बघावं तर लागेल ना म्हणे. बरोबर, अगदी आता बरोबर. जरी ठीक आहे चांगले डॉक्टर आहे तर आपण सेकंड ओपिनियन घेऊ असं घेतलाच माझं मत. पाहिजे. अगदी बरोबर आहे. मग 3 नंबरची माझी म्हणजे ही लहान होती 4 नंबरची बहीण. हां. माझी 3 नंबरची बहीण मुंबईला असते. अच्छा. ती तर तिकडे जे जॉबला आहे ती पण? हॉस्पिटल वगैरे हो. तर हां. ती हॉस्पिटल्स वगैरे मी चांगल्या चांगल्या डॉक्टरांची त्यांच्या ओळखी आहेत बुवा. अरे तर वाह! मग ती म्हणे म्हटलं आपण तिकडे जाऊ. तिकडे पण चांगले चांगले डॉक्टर परदेशात पण जातात तिकडे पण कन्सल्ट करत असतात बुवा. बरोबर. हो. 2-2, 3-3 महिन्यांनी येतात व्हिजिटला. हं, तर हं. मग त्यांच्या ओळखी आणि तसं काहीतरी करू. हां. मग तिला फोन केला तिला सांगितलं तर ती म्हणे घेऊन या आपण करू मी बोलून ठेवते तोपर्यंत अरे डॉक्टरांशी. वाह! हां. म्हणजे रेडी राहील सगळा सेटअप अपॉइंटमेंटचा वगैरे बरोबर, डायरेक्टली बरोबर. आपण हं, कन्सल्ट करू. हं. मग ठीक आहे म्हटलं नेक्स्ट डे लगेच दुसऱ्या दिवशी ट्रेनचं तिकीट वगैरे काढलं म्हटलं तिला रिझर्वेशन इथंच करा आणि हां. झोपून या म्हटलं आता हळू जसं बरोबर असेल आहे. तसं काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेलच ना. अगदी, अगदी. खरं आहे. मग तिला ट्रेनमध्ये झोपवून वगैरे ते गेले तसे मी नाही गेले नाशिक त्यांच्यासोबत मी इकडे हां. आली माझ्या घरी. हां. तिकडे गेल्यानंतर मग ते सगळं बघितलं त्या पेशंटला मग त्यांना कसं ते अशा गोष्टी अँजिओग्राफी केल्याशिवाय कळत नाही. बरोबर आहे. मग ते डॉक्टरांनी सल्ला दिला की अँजिओग्राफी करायची. हं, आता हं. ते जे वगैरे ते कशात गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे किती म्हटलं तरी ना त्यांची हो. ट्रीटमेंट तसं म्हणजे आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं नसतं. आणि ही पहिल्यापासून हिचं कसं नाजूक साजूक सगळं तिथे ते अच्छा. अँजिओग्राफीचं ते मशीन मांडीवर वगैरे लावलं. हां. तर तिला इतका त्रास व्हायला लागला त्याचा. तर अगं ती बाई! म्हणे मला मला भले मी मरू दे मला पण मला ही मशीन वगैरे काढा मला काहीच करता येत नाही ते आपल्याला कसं पायाला अरे, अरे, कळ अरे! लागल्यासारखी गोळ्या बरोबर. उठल्यासारखं ते कंटिन्यू तिला काहीच करता यायचं नाही. आई ती खूप गं! रडायची. हं. आणि मग ती माझी मम्मी पण तिथे मग एकदम टेन्शन मध्ये काय करायचं नेमकं. बरोबर. डॉक्टर म्हणे आम्हाला ती करावंच लागेल. हां. जर होल क्युरेबल असेल तर लगेच आम्हाला अँजिओप्लास्टी करता येईल. बापरे! आणि नसेल तर तसं सांगू आम्ही तुम्हाला. हं, हं, हं. मग ते केलं बघितलं डॉक्टरांनी सगळं चेक केलं आणि मग डॉक्टरांनी सल्ला दिला की तिचं ऑपरेशन नाही होऊ शकत म्हणजे भरपूर मोठं होल आहे ते. अरे! आणि जर करायला गेलोच म्हणजे 99% नाही हां. तर आर या पार एक तर अगं बाई! होईल नाही तर मग तिचं काही होऊ पण शकतं आम्ही नाही सांगू शकत हो. काही. बरोबर, बरोबर. रिस्की खूप रिस्की हं, हं, तर हं. तुम्ही पेशंट घरी घेऊन जा म्हणे. हां. तर जी टॅबलेट बघितली त्यांनी नाशिकच्या डॉक्टरांनी दिलेली ना हां, हां, हां. तर ती टॅबलेट चालू राहू द्या आणि अजून त्यांनी ॲडिशनल 1-2 दिली. हां, हां. आणि काय होऊ शकतं म्हणे 2 महिन्यात पेशंटचं नाही सांगू शकत म्हणे. ते बापरे! अशा पेशंटचे कसे एक ऑर्गन फेल्युअर होत जातात म्हणे. हो का? हो. हं, तर हं. मग नाही सांगू शकत. हं, हं, तर हं. स्पष्ट तोंडावर त्यांनी असं सांगितल्यामुळे ते सगळे एकदम म्हणजे रडकुंडीला झाले होते तिथे दवाखान्यामध्ये. बाई गं! आणि हं. मग तसं घेऊन ते घरी आले. मग घरी आल्यावर मला त्यांनी सांगितलं म्हणजे माझा फोन चालूच होता पण तिथं नाही सांगितलं त्यांनी. मग घरी आले मग माझी मम्मी मला सांगायला लागली. हां, हां, ती हां. रडायलाच लागली. मग ती दीदीच्या पुढं काय बोलते म्हणे मग ती घरी आलं खूप रडली माझ्याशी बोलता बोलता. बाई गं! तर मग माझं कसं ते जसं तिकडनं आले त्यांच्या इकडनं हं, हं. माहेरी जेव्हा मी हां. भेटायला गेले तेव्हा जसं आहे ती माझ्या डोक्यात टकटकच. आणि बरोबर. माझी सवय काय मला काही जरी प्रॉब्लेम असला टेन्शन असलं ना मी हां. जाऊन स्वामींसमोरच हातपाय आपटत राहते. अगदी बरोबर आहे. आपण हां. कसं घरातल्या मोठ्या माणसं तनतन करत राहतो. हे बरं असं तसं. काय मग ते तसं काय हां, हां, कसं हां. असतं ना ताई आपलं एक हक्काचं. आयुष्याच्या मॅच्युरिटी आल्यानंतर ना बरोबर. आपण आपले प्रॉब्लेम इतरांना सॉल्व्ह करा म्हणजे इतरांना शेअर करण्यात काही इंटरेस्ट नसतं आपल्याला. अगदी, अगदी. आपल्याला माहिती आहे मार्ग कोणी कोणाचं काढतो. काही सॉल्व्ह करत नाही भगवंत खरंय, आपल्यासाठी असतो खरंय. नेहमी. अगदी आणि मग बरोबर. ती एक सवय असल्यामुळे मी
माझं येता जाता मी नुसती स्वामीची बडबड करत राहायची. हा, हा, आता ते मला फोटोतून काय सांगणार आहे, मला काही त्यांचं कळणार पण नाही, काही म्हणत बी असतील तरी. हा, 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 पण माझं आपलं मनाचं समाधान मी फक्त त्यांच्याशी बडबड करत होते 2-3 हा, दिवस. हा, हा, हा. व्हायचं असं, हम्म. आता ते तिकडनं आले मुंबईवरून घरी. मग आता त्यांनी सगळ्यांनी हातपाय गाळून टाकले होते बरोबर. आणि हो. मी जस्ट बेडवर रेस्ट मध्ये. हा, तिला पण आणि मग आणलं तिचे तिकडे कुठे? नाशिकला बहिणीला? हो नाही, नाशिकला म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी. हो ना, म्हणजे नाशिकला तिकडे मी राहते. मम्मीच्या घरी. हा, हा. घरी आणलेलं. मग ती रेस्ट मध्ये, सगळे टेन्शन मध्ये. आणि माझे जे नातेवाईक आहे ना, आत्या मामा, आमच्या नातेवाईकात कोणाला काहीच माहिती नाही. घरी कोणालाच माहिती नाही. जस्ट आली होती घरी. पण मग तिच्या सासरी, बापरे तिचे सासू, त्यांचे नाते एक 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 भेटायला लगेच. आणि अरे डॉक्टरांनी सांगितलेलं का पेशंटला रेस्ट करू द्या, स्ट्रेस बरोबर, घेऊ नका, आरामाची व्हॉटएव्हर. गरज आहे. हा. आणि इतकी लोक सारखे चालू. बापरे, म्हटलं काय चाललंय या लोकांचं. मी त्यांचं, तिच्या नवऱ्यानं त्यांचं सर्टास झालं का ठीक आहे, डॉक्टरांनी असं सांगितलं हा. तिला आता आहे तर आपण फक्त खुश ठेवायचं व्यवस्थित, असं तसं. बघा, म्हटलंय हात कसं चांगले डायलॉग आहेत मारताय ते. तुम्ही. नाही पण विचार खूप चांगले आहेत त्यांच्या मिस्टरांच्या तिच्या. हा, मग तिला ठीक आहे, काहीच जे आहे बोलले ते. ना तसं. नाही, त्या गोष्टीचं त्यांना होतच राग, यांनी काही सांगितलं नाही आम्हाला. अच्छा अच्छा. मग हा. ठीक आहे, जे समोर आहे तर मग आपण तिला काही देत नाही, पण मग भेटायला येतोच ना बाबा. मग आम्हाला काळजी वाटते, व्हॉटएव्हर. हा. माझं म्हणणं, काळजी वाटणं साहजिक आहे, पण आता मेडिकल गोष्ट आहे ना, ती काय बरोबर. शेवटाला आपण गेलेली नाही नाही काय अजून. करायचं. माणूस समोर येतोपर्यंत बाजी आपल्या हातात असते. अगदी तर अगदी. तुम्ही इतके लोक नका. आणि ते असं आवडत स्प्रेड कसं करताय, आणि आजूबाजूला कसं असतं नातेवाईकांमध्ये, एकाचे बरोबर. 4 होऊन जातात. काय एक गोष्ट वेगळीच राहते, लोक कोणाच्या तोंडाला बोट लावता येत नाही. अगदी अगदी खरंय. तर मग आणि त्यांना माझं कसं लगेच तोंडावर तोडगं बोलणं असतं, मग त्यांना माझ्या बोलण्याचा फार राग आला लगेच. हा, काहीतरी असं तसं. म्हटलं ठीक आहे, पेशंट आहे, थोडं ठीक आहे ना, तुम्ही घरचे होते, सासू सासरे, तुम्ही येताय वगैरे ना, ठीक आहे, तुम्ही अजून मधून येताय, कोणी ना कोणी चालूच आहे ना. हा म्हणे, मग गलीत कोणी ना कोणी विचारतं कुठे असं तसं. मग तर काय सांगणार आहे. मग ठीक आहे ना, बरं नाही तब्येत, आहे जस्ट असं सांग, काही होत नाही ना. बरोबर. तुम्ही एवढं सगळं डिटेल्स सांगता, एवढं त्याला हात लावून बसलेले की सगळे. मग त्यांना असं वाटत असेल बायांनी आमच्याकडनं आमच्याशी लपवलं, वरून हे चिरजोर होत आहे, त्यांना वाटलं असेल व्हॉटएव्हर, ते त्यांच्या जागी बस. बरोबर. हा. तर मग ठीक आहे म्हटलं. आणि मी तेव्हा पण भेटायला गेली होती दुसऱ्यांदा. मग हे असं तिकडनं आल्यानंतर ना, तिची कंडिशन पाहिली. ठीक आहे म्हटलं, घरी आली. तर मला काही थांबता येऊ शकत नव्हतं, माझा मुलगा शाळेत जातो, मुलांची मित्रांची ड्युटी. मग आले, माझं येता जाता 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, माझ्या डोक्यात तीच ठकठक, दुसरं काहीच नाही. आणि स्वामींची बडबड करायची. मी ना ट्युशन घेते, तर माझी 4 वाजता बॅच असते. रोज तिकडनं आल्यानंतर सलग 3 दिवस असं झालं. बरोबर 3 वाजता आहे ना, आपला एंट्रीचा डोअर असतो ना, तिथे ना पूर्ण अशा काळ्या, मस्त एकदम खूप काळ्या मुंग्या येतात बघा. हो 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 हो. खूप काळ्या मुंग्या 3 वाजेपासून 4 वाजेपर्यंत यायच्या. म्हणजे असं मोठं वारुळ. मुलं येत राहायचे. म्हटलं यार, हे सुद्धा आळतच मुंग्या, पेरेंट्सला काय वाटेल, बस एवढ्या मुंग्या इथं. मग मग त्या मुंग्या यायच्या. पण माझं कसं काळ्या मुंग्यांना म्हणजे झाडून वगैरे लावत नाही, हळदी कुंकू टाकते किंवा आपलं गव्हाचं पीठ वगैरे टाकते, मी जस्ट टाकून द्यायची. बरोबर 3 वाजता खूप यायच्या आणि 4 वाजेपर्यंत काहीच नसायचं तिथं. मुलं येईपर्यंत काहीच नसायचं. असं पहिल्या दिवशी तसंच झालं, दुसऱ्या दिवशी पण 3 वाजता खूप काळ्या मुंग्या उंबरठ्यावर, 4 वाजेपर्यंत काहीच नाही. तिसऱ्या दिवशी तसंच झालं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी माझे मिस्टर मला काय म्हणतात, ते आले कामावर ना, आणि माझं हेच, मग माझ्या डोक्यात तेच चालायचं, काम तर चालूच राहतं कामाच्या मध्ये, पण डोक्यात तेच चालू. जेवण वगैरे झालं, ते मला काय म्हणता, अगं असं हातावर हात ठेवून कसं काय चालणार आहे म्हणे, चला आपण ना, नाही तर मग दिंडोरीला जाऊ म्हणे आपण केंद्रामध्ये. गुरुवार होता नेक्स्ट डे ना, गुरुवारी प्रश्नोत्तर वगैरे राहतात. ते आहेत स्वामीचे विद्येत ना, तर मग आपण गुरुवारी केंद्रात जाऊ म्हणे. असं हातावर हात ठेवून बसता येणार म्हणे, काहीतरी हालचाल तर करावं लागेल ना. आता जेवण ते कोणाच्या हातात नसतं, आपल्या हातात थोडे प्रयत्न करू शकतो ना आपण. बरोबर. तर म्हटलं ठीक आहे. मुलाला सकाळी शाळेत पाठवून दिलं. आम्ही 2 जण लगेच गाडीवरून दिंडोरीला पोहोचलो. दिंडोरीला पोहोचलो आणि तिथं ते गुरुवारी पालखी वगैरे पण असते ना, आरती वगैरे सगळं झालं, पालखी झाली. आणि मग बसलो आणि तिथं लगेच मग त्यांनी सूचना दिल्या, जे ज्या त्या विभागातल्या सेवेकरांनी आपापले विभाग सांभाळा. मग त्या विभागातले लोक त्यांचे प्रश्न
जातात विचारण्यासाठी. बरं. तर तिथे एक डॉक्टर आलेले आयुर्वेदिक. मला ना थंडी खूप वाजते, माझा आवाज पण व्हायब्रेट होत असेल ना. नाही काही हरकत नाही. तुमच्याकडे थंडीच आहे. हो ना. बघितलंय बाबा गावची थंडी काय डेंजर असते. हो. तर मग ठीक आहे म्हटलं. मग आम्ही लगेच त्या डॉक्टरांकडे गेलो. तर त्यांना एवढ्या लोकांनी घोळका केला आणि त्यातले 70-80% सगळे कॅन्सरचेच लोक होते. त्यांचे पेशंट असतील ना कोणी कॅन्सरचे पेशंट. आता प्रत्येकाला आपला यातना राहतात, त्याच्यामुळे मला पण असं एकदम पुढे असं गर्दी नाही करावीशी वाटली. म्हटलं जसं आपल्याला प्रॉब्लेम आहे तसं या लोकांनाही प्रॉब्लेम आहे, त्यांच्या काहीतरी जीव म्हणत असेल. तर मग तरी पण म्हटलं मी ना जस्ट तिची फाईल पुढे सरकवून दिली. म्हटलं डॉक्टर जेव्हा हात लावतील तेव्हा देतील बाबा, मी विचारते. मग ते सगळं बघता बघता मग त्यांनी ना आमची फाईल बघितली. त्यांनी म्हटलं ही कोणाची फाईल आहे? मग मी सांगितलं. म्हणे कोण आहे तुम्ही का पेशंट? म्हटलं नाही माझी बहिणी. म्हणे आणले का सोबत तिला? तर म्हटलं नाही ती सोबत आणण्याच्या कंडिशन मध्ये नाहीये, घरी म्हटलं ती. मग ते म्हणे तर समोर नसलं तर मला काही सांगता नाही डॉक्टर आहे ना. तर मग ठीक आहे म्हणे तिचं काही फोटो वगैरे येतं का? मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी फोन केला तिला, म्हटलं तुझा एक फोटो काढायची थोडी उभी राहून आणि मला फोटो पाठव तुझा. तर मग तिने पाठवला. तर तिचा असं एकदम थकलेला, थोडे डोळे खोल गेलेले, वीक झाला थोडा फोटो होता. त्याने बघितला चेहरा वगैरे. तर ते म्हणे आता कसं आहे, मी जस्ट फाईल बघितली तर या फाईल मध्ये फक्त ते अँजिओग्राफीचं थोडंसं आहे आणि डॉक्टरांच्या व्हिजिटचं आहे. त्याच्यामध्ये जास्त मला काही अंदाज लावता नाही यायचा. तर मी आता कधी माझ्या क्लिनिकला तर नाही बोलवत म्हणे असं, केंद्रात थ्रू जर असेल तर तेव्हाच लोकांना ऍड केल्यासारखं वाटतं म्हणे. पण मग तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही नाशिकला माझ्या क्लिनिकला येऊ शकता. तर म्हटलं ठीक आहे कधी? तर ते म्हणे तुम्हाला जेव्हा जमेल. आता मला कसं, मला लगेच काहीतरी उपाय पाहिजे होता. म्हटलं आम्ही उद्याच घेऊन येतो. तर म्हटलं उद्याच आणलं तर चालेल का? तर म्हणे हो चालेल ठीक आहे. तर मग त्यांना बोलून घेतलं. त्यांची अपॉइंटमेंट घेतली. स्वामींना नमस्कार केला आणि घरी आलो. मग लगेच मम्मीला फोन केला. म्हटलं तिला आहे ना मी नाशिकला डॉक्टर बघितले, म्हटलं आयुर्वेदिक डॉक्टर आहे आम्हाला. आणि ते डॉक्टर ना ताई 2-2.5 वर्षापासून केंद्रातच येत नव्हते. पहिलाच दिवस होता त्यांचा. हो. ते सुरुवातीला आधी कधी येत असतील ना, मध्ये 2-2.5 वर्ष ते आलेच नाही. आणि तो दिवस त्यांचा पहिलाच होता तिथं कन्सल्ट करण्याचा. ते पण त्यांची सेवा देणार होते ना. तर ते म्हणे आता मी माझाही पहिलाच दिवस येते, कॅन्सरच्या पेशंटचं पण बघतो मी, तुम्ही ना पेशंटला घेऊन क्लिनिकलाच आहे असं. तर मला घाई होती. त्यांना असं वाटलं इथे 2-4 दिवसात. मी नेक्स्ट डेच लगेच म्हटलं आपण नेक्स्ट डेच जाऊ. फ्रायडे होता. मम्मीला त्यांना फोन केला. ते म्हणे अगं तिची अशी कंडिशन आहे, डॉक्टरने तिला जास्त काही करायला नाही लावलेलं. म्हटलं एक काम कर, 4 व्हीलर करा, खालच्या याची नाही थोडीशी हाईटची असेल रस्त्यापासून तशी, गादी टाकून आणि तिला तसं घेऊन या म्हटलं, झोपून का ना या म्हटलं नाशिकला. ते तिकडनं नाशिक ते तिकडनं दवाखान्यात त्यांना ऍड्रेस दिला आणि इकडनं आम्ही गेलो बाईकवरती. मग जवळ गंगापूर रोडला ना, तिथं गेलो, डॉक्टरला भेटलो, तिला बसवलं तिथं आणि तिचे मिस्टर पण सोबत होते ना. माझे मम्मी पप्पा नाही. मग ते तसं ऐकलं ते तिकडनं सोडून दिलं ना काम, तसं ते इकडेच होते, ते गेलेच नाही ड्युटीवर. हो का? मग आता ही अशी कंडिशन असं वर्ष जातील, त्यांचा जीव लागणार नाही तिथं. तर मग ते सोबतच होते मम्मी पप्पा आणि आम्ही दोघं. मग समोर बसलो डॉक्टरांनी तिची ती नाडी वगैरे चेक केली, सगळं बघितलं काय तिचं असेल ते, रिपोर्ट बघितले आणि तिला थोडं नाडी छाती थोडं चेक करून बघितलं. मग त्यांना बाहेर बसायला लावलं. मग ते दोघं नवरा बायको बाहेर गेले. मग माझे मम्मी बाहेरच थांबली मग तिच्यासोबत. माझे पप्पा, मी आणि माझे मिस्टर आम्ही तिथं थांबलो होतो मध्ये. तर मग डॉक्टरांनी जे आहे ते सांगितलं. मग आपले बाजरीचे दाणे असतात ना म्हणे, ते 4 दाणे एकत्र केल्यावर जेवढं होईल ना म्हणे तेवढं होईल. बापरे. तर मग ते होईल म्हणजे आता आपलं शरीर आहे शेवटी म्हणे, आपल्या ज्या मसल्स असतात नॉर्मल सुईचा टोकाचं जरी असेल तरी इकडे तिकडे काही ना काही लिकेज होईलच ना. तर हे बाजरीचे 4 दाणे केल्यावर जेवढं होईल ना तेवढं होईल. आणि तिचा प्रॉब्लेम असा होता, तिचं शुद्ध अशुद्ध रक्त मिक्स होत होतं त्यातल्या त्यात ना. अरे बरोबर आहे. मिक्स होतंय आणि प्लस मेंदूला रक्त पुरवठा होत नाही ना, आणि ते मिक्स त्याच्यामुळे तिला ते चक्कर येणं, डोकं दुखणं या गोष्टी होत आहे म्हणे. तर मग त्यांनी जे आहे ते सांगितलं.
तर म्हटलं ठीक आहे, याच्यावर उपाय काय? म्हटलं आहे का तुमच्याकडे उपाय? म्हटलं आता ते ऐकून काय करणार आहे, कळलं आम्हाला होली म्हणून. मग ते म्हणे आता उपाय आहे पण ट्रीटमेंट खूप खर्चिक आहे बा असं. तर म्हटलं ट्रीटमेंट खर्चिक असू द्या पण क्युरेबल आहे का? तर म्हणे आपलं जे आहेत कोणतं शास्त्र म्हणतात त्याला, आपलं गोळ्या औषधं घेतो त्याच्या माहिती नाही उपाय, पण आपल्या ॲलोपॅथी मध्ये थोडा शब्द आहे. तर मग ॲलोपॅथी मध्ये दर एक ऑपरेशन करतात म्हणे, जर ऑपरेशन करण्याजोगं असेल ऑपरेशन करून पण शरीर कसं शेवटी स्टिचेस बसतात म्हणजे शरीराला तो टाकाच लागला जातो. नॅचरल आपलं शरीर नसतं, पण आयुर्वेदामध्ये कसं असतं नॅचरली हील केलं जातं आपल्याला. अगदी अगदी हो. तर मग तसं ट्रीटमेंट आहे, खर्चिक आहे पण क्युअर होऊ शकतं म्हणे. स्वामींवर विश्वास ठेवा, माझ्या दृष्टीला होऊ शकतं बस. तर मग आता त्याने एवढंच त्या डॉक्टरांनी एवढं सांगितलं का होऊ शकतं ना. म्हटलं ठीक आहे, काय खर्च असेल तर बघू आपण. तर मग त्याने सांगितलं का अशा अशा आयुर्वेदिक औषध आहेत प्लस तिला आम्ही एक भस्म बनवून देणार आहे म्हणे. तर ते भस्मामध्ये हिऱ्याचा वापर केलेला राहील. आता हिऱ्याचा तुम्ही बाजार भावानुसार काय असेल रेट तो काढू शकता. तर त्याचं ते भस्म प्लस त्या औषधी ते सगळं कुटून ते एक भस्म तिला सकाळी आणि प्लस त्याला ऍडिशनल सपोर्टिव्ह मेडिसिन पण राहतील. तर ते आपल्याला सुरू करावं लागले. म्हटलं ठीक आहे. मग जवळजवळ आम्ही त्या दिवशी शुक्रवार 3-4 तास दवाखान्यात होतो डॉक्टरांसमोर. आम्हीच पेशंट दुसरं कोणी, त्याने दुसऱ्यांना अपॉइंटमेंट दिलेली नव्हती. 4 तास आम्ही होतो दवाखान्यामध्ये. पुन्हा मागचं पुढचं डिस्कशन काय कसं हे ते सगळं प्रॉपर बोलून डॉक्टरांनी आमच्या समोर ते सगळे औषधं मिक्स केले, ते कुठून दिलं, ते सगळं कसं काय वगैरे सांगितलं. आणि त्यांचं कसं केबिन समोरच स्वामींचा एक फोटो आहे, धन्वंतरी महाराज एक साईडला आणि स्वामींचा एक फोटो असा क्लोज एकदम चेहरा आणि असा हात आशीर्वाद देता येतो असा एक फोटो. तर मग माझं लक्ष त्या फोटोकडेच. म्हटलं आता बघ, जर मी असं समजते की स्वामी हा मार्ग तुम्ही दाखवलाय आणि आम्हाला फक्त हे फॉलो करायचंय हा विचार घेऊन आम्ही इथे आलो, पण आमच्या समोर काहीच उपाय नाही दुसरा. तर मग ते माझ्या डोक्यात तेच चालू. म्हटलं जे होईल आता स्वामींच्या इच्छेने. मग ते सगळं घेतलं आणि कुठंतरी मनाला तसल्ली का नाही यार आपण स्वामींच्या मार्गदर्शनाने आलो होईल काहीतरी. आणि मग ते मग मी ते सगळं समजून सांगितलं त्यांना आणि मग ते घेऊन तिचे मिस्टर मग ते दोघांना मध्ये बोलवलं होते, बाहेरच उभे होते ना. मग ते बोलवले आणि मग डॉक्टरांनी तिला कसं जस्ट डॉक्टरांच्या भाषेत जसं रिलॅक्स करतात तसं रिलॅक्स केलं तिला. तर तू बाई काही स्ट्रेस घेऊ नको, जस्ट हे औषधं घ्यायचे आणि मजेत राहायचं. कसलं टेन्शन घ्यायचं नाही. आणि किती दिवस घ्यायला सांगितले ते? दिवसाचं काहीच नाही घ्यायला विषय, ती अजून घेते ती. भस्म बंद केलेलं आहे. वर्ष होत आलंय आता त्या गोष्टीला. मागच्या म्हणजे जुलैला वर्ष झालं. जुलै 1.5 वर्ष झालं आता या गोष्टीला. मागच्या वर्षी माझ्या तारखा सुद्धा तशाच डोळ्यासमोर आहे. मागच्या वर्षी जुलै 2024 जेवढं खतरनाक होतं 15 तारखेपासून नंतर हे सगळे इन्सिडेंट पटापट घडले ना, तसे तिला ते औषधं चालूच आहे. तर मग ते झालं आणि मग ते तिच्या मिस्टरांना पण मग त्यांनी थोड्या गोष्टी समजून सांगितलं का थोडं काळजी घ्यावी लागेल वगैरे असं तसं. तिला मग आराम घेतला. आता त्यांना कसं काय सांगूय ना, तर ही नेमकी कुठे आई वडिलांकडे का तिच्या घरी जाणार त्यांना माहित नाही. मग ते जस्ट तिला सांगत होते. तर मग मीच मध्ये बोलले, म्हटलं एवढं क्रिटिकल पेशंट आहे, म्हटलं तिकडे जायचं काही संबंध नाही राहणार, म्हटलं ती इथंच राहील म्हटलं मम्मी त्यांच्या घरी, इथं काळजी घेता येईल आपल्याला बस. अगदी बरोबर. तर मग ते बोलले म्हणे ठीक आहे. त्यांची तिकडे बदली. तर ते म्हणे आता माझ्या ड्युटीवर इकडे तिची सासून सासरे गाव आणि ते मग तिथं कुठे राहणार ना, मग ठीक आहे म्हणे जो आहे तो तिथंच राहू दे. तर म्हटलं ठीक आहे चला, ती एक गोष्ट बरी झाली. मग घरी आले, तिचे ते सगळे औषधं सुरू झाली आणि मग मी पण माझ्या परीने मग तिला व्यवस्थित रिलॅक्स केलं. मग स्वामींचं तिला हे दिलं. म्हटले बघ स्वामींच्या मायेच्याने मग माझा जो अनुभव मी तुम्हाला आता सांगितलं तिला सांगितलं की बाई असं असं घडलंय, माझा 3 दिवस असा दृष्टांत होता. तिसऱ्या दिवशी दाजींनी माझ्या म्हणजे आता माझ्या सगळ्या डोक्यात असताना माझ्या पण डोक्यात आलं, पण ते बोलले की आपण मी त्यांच्या तोंडून जसे स्वामीच बोलले बाई प्रकारे की गुरुवारी आपण जाऊ म्हणे केंद्रातच जाऊ. आणि मग तिथं गेलो आणि तिथे डॉक्टर भेटले जे 2-3 वर्षापासून कधी केंद्रात आलेले नव्हते. तिथं भेटले आणि सगळं करत होते. हो ना. मग ते तसं मी ते सगळं झाल्यानंतर मी माझीच ते सगळी लिंक लावली का हे असं होतं. आणि
आपण जनरल रोज देता नाम जप करतो, ध्यान करतो आणि ती गोष्ट फार वेगळी असते. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष परिस्थितीत असतो ना, काळजाच्या खोलवर काळजातून आपण हाक मारलेली असते ती. अगदी. आणि ती हाक अशी पोहोचते ना का आपल्या समोर आपली आई उभीच असते लगेच. अगदी. तो माझा अजून एक दुसरा पण अनुभव त्याच्या आधी झाला, तो मी नंतर सांगते तुम्हाला. पण मग आता हे हिला घरी नेलं मग आणि ते मेडिसिन तिचे चालू झाली. आणि तिचं ते पल्स रेट, तिची ऑक्सिजन लेवल पण खूप लो होती ना, मग ती झोपूनच होती. मग जवळजवळ एक महिन्यामध्ये ना तर तिचं ऑक्सिजन लेवल हळूहळू वाढायला लागली. मग थोडीशी व्यवस्थित थोडी म्हणजे खूप रॅपिडली नाही पण थोडी वाढायला लागली. मेडिसिन चालून तिला मी सांगितलं होतं, बाई तुला झोपल्या काहीच काम नाही, तुला एकच काम करायचं, स्वामींचा नाम जप करायचा आणि जेव्हा तुला बसता येईल व्यवस्थित तेव्हा बसून तारक मंत्राचं तीर्थ करायचं, तेच पाणी प्यायचं तू. आता मला इकडे बसून नाशिकला बसून त्यासाठी तीर्थ बनवता यायचं नाही. माझ्या मम्मीला काहीच माहित नाही स्वामी सेवेतलं. आमच्या घरात नाही स्वामी सेवा तिकडं नरेंद्र महाराजांचं ते पण आता खूप वर्ष झाले. मग ते जस्ट नमस्कार करतात त्यांचे नाव एवढंच आहे बघ, फार विशेष सेवा नाही. पण फोटो आपलं देवघरामध्ये ना स्वामीचा एक छोटासा असा फोटो असतो ना पासपोर्ट साईज, तसा एक फोटो ठेवलेला आहे मी त्यांच्या देवघरामध्ये. स्वामी लक्ष ठेवावं माझ्या माणसांवर असं. कारण मला खूप माझे अनुभव आहेत ना. मला ती एक असताना आपण असतं ना मुलीचं दोन्ही ठिकाणी लक्ष राहतं. आपलं घर इथं पाहिजे तिथे पाहिजे असं. आणि ते हात जोडताना पण नाही का माझ्या आई वडिलांना, माझ्या बहीण भावांना, माझ्या नवऱ्याला, म्हणजे स्त्रीचं सुख तर कुठे असतं नाही का, सगळे पाहिजे. सगळ्यांना नीट ठेवावं असं. तर मग तिला सोडून मग जेव्हा आम्ही घरी आलो मग फोन करत राहायची मी, चालू व्यवस्थित ठीक आहे. मग तिचं थोडं ना डोकं दुखायचं जरा कमी व्हायला लागलं. मग थोडं डोकं दुखणं कमी झालं. रक्त पुरवठा व्हायला लागला. मग ते मेडिसिन असे दिलेले असते ना सगळे डॉक्टरांनी. मग तिला रक्त पुरवठा थोडा बरा होता असेल, पण डॉक्टर म्हणे का तिला म्हणजे जशी हालचाल करताना ना आपण एकदम म्हातारा माणूस कसं असतं 80-90 वर्षाचं कसं हळूच उतरतं, हळूच बसतं, अशा पद्धतीची हालचाल करायची. तिला काही स्ट्रेस घ्यायचा नाही म्हणे. ते पण तिची मुळात तिची लई तापड स्वभाव आहे तिचा. तिला एवढं हळून शांत कुठलीच गोष्ट नाही. ती काम आवरायला जरी लागली ना घरात सर तिला असं केव्हा बी नाही लागत. मग मी सांगायची मग ती म्हणायची तुझ्यासारखी नाही. आणि माझा स्वभाव कसा आहे, मी निवांत आहे, मी स्वतःला काही जास्त त्रास करून घेत नाही. बरोबर आहे. माझ्या पद्धतीने करेल बा मी, मला एवढं काही धावपळ जमत नाही. आणि तिला तडतड मग तिला मला सारखं फोन करून तेच सांगावं लागायचं, बाई हळूवार औषधं आपले एवढे महागाचे. म्हणजे पहिल्याच विजिटमध्ये आमच्या 52,000चे औषधं झाले. बापरे. बघा. आणि तसे ते औषधं चालू आहे आज. म्हणजे जवळजवळ पहिले 7-8 महिने जवळजवळ 40, 47, 50 असंच बिल व्हायचं. दर महिन्याला महाग कर ना. दर महिन्याला. आता कशी आहे तब्येत तिची? अहो आता लय स्मार्ट दिसते ती. तब्येत मध्ये छान मस्त झाली. ती ना आज बारीक होती ना, दिसायला सुंदर आहे ती. पण ते हाडगोळा माणूस कसं सुंदर किती असं तरी असं दिसतं की नाही. बरोबर आहे. आणि लग्न झालं ते छान म्हणजे अशी खूप जाड पण नाही खूप बारीक पण अशी मस्त भरली ना, तेज आलेली तिच्या चेहऱ्यावरती अशी सुंदर होल ऐका ना मग तुम्ही पुढे आता. मला तशी उत्सुकता होऊन गेली. म्हणजे अजूनही घोडं पाण्यातच आहे. पण ना स्वामींवर फार विश्वास येत आहे. मला नाही माहिती पुढे काय होणार आहे असं. मग ते झालं. आता जशी मागच्या जुलैपासून ट्रीटमेंट चालू झाली ना, तर मग ती चालू ती कशी आता आयुर्वेदिक औषध आहे ना, कुणी कंटाळेलच ना कसं ती एवढं घ्यायचं म्हणून. ती नंतर ना कंटाळा करायला लागली. थोडं हलकं बरं वाटायला लागलं ती कंटाळा करायची. तिला पथ्य सांगितले होते. मग माझा एक डोस राहायचा फोन करून तिला झापायचं काम राहायचं माझं. असं नाही तसं नाही, तू याची सवय कर आता काही दिवस. बरोबर आहे. सवय कर, थोडं लाईफस्टाईल चेंज कर. उठलं सुटलं काही करायचं नाही, उठलं सुटलं काही खायचं नाही. एक लक्षात ठेवायचं बॅक ऑफ द माइंड आपल्याला काय सांगितलेलं. तर मग कसं माझं राहायचं बोलणं. तिला असं वाटायचं बघा एवढे पैसे जात आहे नको बाबा मग ही बोलते असं तसं. आता माझे वडील कसं रिटायर झालेले आहेत ना, ते एवढे पैसे कुठून आणणार आहे. तर मग एका महिन्यात म्हणतात माझं एकदा माझ्या पप्पांनी मला पैसे दिलेले होते. वडील कसं असतं मुलीकडून किती आपण दिलेलं असं मुलींकडनं काही घ्यायचं नाही. माझा स्वभाव त्यांच्याच सारखा आहे. मला कोणाचा रुपया डोक्यावर आवडत नाही किती का असो. तर म्हटलं चला चांगली संधी म्हटलं ही. तिचं एका महिन्याचं जे बिल होतं ना, तिला म्हटलं ते एका महिन्याचं बिल मी देते म्हटलं. तर मग ते बिल मी पे केलं. मग ते तिला आणखीनच ऑकवर्ड झालं यार, म्हणजे एवढे करताना आपण करावं लागेल कमीत कमी खाऊ शकतो ना आपण औषधं.
तर मग ते झालं. मग आता तिच्या माहिती जशी ग्रोथ मग आता तिचा पूर्ण आता 90-95 पर्यंत ऑक्सिजन लेवल आलेली चांगली. म्हणजे नॉर्मल आपण जेवढं माणसांचं असतं ना जसं पल्स रेट आणि ऑक्सिजन पूर्ण नॉर्मल झालेलं आहे तिचं. आणि एकदम व्यवस्थित आता दिसती पण छान आहे. पण मग माझं म्हणणं कसं आता आयुर्वेदिक तिची आम्ही हृदय बस्ती पण केली तिचं मागच्या गणपतीमध्ये 8 दिवस ती माझ्या इथंच तिला ठेवून घेतलं होतं. म्हटलं तुम्ही सारखं सिन्नर नाशिक किती अपडाऊन करणार आहे म्हटलं. तर माझ्या इथं 8 दिवस ठेवून गेलं. म्हटलं माझ्या घरी ठेवताल तर माझ्या घरी कुणी यायचं नाही म्हटलं. तुमचे पाहुणे बिवणे व्हिजिट आहे ना तिकडं. आणि मेन म्हणजे मला पाहुण्यांचं करायचं फार जीवावर येतं. म्हटलं एवढं मी माझ्या पेशंटकडे बघू त्यांचं करत बसू रिकामी दोन्ही आहे की नाही. बरोबर. काळजी घेणं महत्वाचं असतं अशा वेळेला. हो ना मग. तर मग म्हटलं इकडून मीच मोठं आहे तिचं करणार ते आणखी ते पाहुणे कुठून सांभाळायचे म्हटलं जाते. बरोबर आहे. तर मग माझं बोलणं सगळ्यांना फार रोड लागतं. पण आता जे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे बोलावंच लागतं. आणि मला ना तोंड देखलं आवडत नाही. कोणतरी आपण छान म्हणा म्हणून आपण करायचं. झालं तर मनापासून करते मी तो नाही विषय. पण नसेल होत तर तोंड. बरोबर आहे. मला पटतं. हो. तर मग ठीक आहे म्हटलं तिला म्हटलं तिथं सारखे पाहुणे चालू होते 8-1 दिवस कुणी यायचं नाही इथं पण. तर तरी पण आले तिचे मिस्टर आले तर त्यांचा जीव नाही राहणार 2 दिवस 2दा आले ते. आणि तिची सासू सासरे तिचा दीर एकदा येऊन गेला फक्त. म्हटलं ठीक आहे ते काय येऊन लगेच गेले भेटून बघ. मग तिची इथं पंचकर्म झालं. डॉक्टरांनी हृदय बस्ती पण केली तिची चांगली. म्हणजे तिची रोज बस्ती होत होती. मग मी त्यांना विचारलं हृदय बस्ती. नाही त्याच डॉक्टरांनी केली का? त्याच डॉक्टरांनी. ते बोलले आता एक दीड महिने म्हणजे जुलैमध्ये ना आपले ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास गणपती बसतात. 1-1.5 महिन्याचे औषध झाले आणि मग डॉक्टर म्हणे आपण तिचा पंचकर्म पण करून घेऊ म्हणे. कफ वगैरे साचतं ते पण निघून जाईल आणि थोडंसं बॉडी पण रिकव्हर होत राहील. तर मग जे डॉक्टर बोलायचे मग माझं म्हणणं लगेच ठीक आहे करूनच घ्या. तर मग ते पंचकर्म मग डॉक्टरने सांगितलं आम्ही तिची हृदय बस्ती करणार आहे. मग मी विचारलं हृदय बस्ती म्हणजे काय करणार आहे बुवा. मग डॉक्टरने सांगितलं का आपण ऑपरेशन कसं असतं शेवटी ऑपरेशन असतं म्हणे ते. तो आयुर्वेदामध्ये बस्ती म्हणजे काय असतं हे वरून हिलिंग दिलं जातं. जसं आता आपल्या शरीराला कुठे काही खर्चत काही होतं आपलं शरीर आपोआप बरं होतं की नाही. पुढे आपण इंजेक्शन औषधं घेतो खर्चटल्या छोट्या मोठ्या लागलेल्या ना आपोआप हिल होतं शरीर. मग शरीराची ती नॅचरल हिलिंग प्लस आयुर्वेदिक औषधं असतात तसं पिठाचं आपलं कणिक भिजवून कसं पीठ असतं सांगितलं पण भिजवून त्याचा असा गोळा ठेवतात आणि त्याच्यात एक स्पेसिफिक तेल आहे ना गरम करून ते सोडलं जातं त्या जागेवर त्याचा शेक बसतो आणि त्याने ते अशी असं आवळत चालतं ती. जेणेकरून ते श्रिंक होईल असं थोडंसं. पॉवरफुल आहे ते पण. हो मग ती त्या प्रकारची बसते असते तिला बऱ्यापैकी फरक वाटेल. आपल्याला गरज पडली पुढे आणखी 2-4 वेळेस करावं लागेल तसा करू म्हणे. पण ते नॅचरली हील होतं म्हणे त्यांनी असं. म्हटलं ठीक आहे. मग तिला पूर्ण 8 दिवस सकाळी माझे मिस्टर गाडीवर घेऊन जायचे हळूहळू. पहिल्या दिवशी आम्ही रिक्षात नेलं होतं. पण रिक्षात कसं तिचे 3 चाकं असतात रस्त्याने पावसाळ्याचे एवढे खड्डे झालेले पण ते आपटायचं. डॉक्टर म्हणे तिला दणके नका बसू दे म्हणे. तर मग आता दणके नका बसू दे मग यांना म्हटलं मग तुम्ही 2 व्हीलरवर घेऊन जा. 2 व्हीलर कसा आपला सारखा रस्ता नेता येतो. आणि एकदम हळूहळू मग ते तसे तिला घेऊन जायचे 8 दिवस सकाळी. तिचं ते पंचकर्म वगैरे करत होती तिथेच थांबायचे तिला घेऊन यायचे. मग त्याच्यानंतर मग ते तिला थोडं बरं वाटायला लागलं. गणपती बाप्पा घरात होते तेव्हा गणपती बाप्पांसमोर तिचं बेड टाकलेलं होतं. मी म्हटलं आम्ही वर झोपणार तुला वर नको वर खाली करायला. म्हणजे आमचं रो हाऊस आहे ना. मग तिला तिचा बेड पण मी जसं खाली हॉलमध्ये गणपती बाप्पा बसव तिथं तिचा बेड ठेवला होता मग. तर मग तिला सगळं वेळ खायला इथं कसं ती ना खायला प्यायला तिचे फारच चाकणं चुकणं असंच पाहिजे तसंच पाहिजे ना. आणि माझं कसं असतं मला मस्त खाण्यापिण्याचं एवढं मला स्वतःला पण जास्त हे नाही. माझं पोट भरलं पाहिजे हेल्दी पाहिजे असंच राहतं माझं. मला कधी काही खाऊ पण वाटत नाही. तर ती म्हणते तुझ्यासारखं सगळ्यांना समजते बरं का. आणि ती मला डायरेक्ट बोलायची नाही. मम्मीचा फोन आला का ती मम्मीला सांगायची मला हे असंच म्हटलं तू 8 दिवस सासूच्या घरी असं समज जे मी खायला देते गपचूप खायचं. मग आता ते तिला तेच खावं लागायचं जे नाश्त्याला देऊ जे लंचला देऊ आपलं जे जनरली हेल्थच्या दृष्टीने गरजेचं असतं ना मी तसं द्यायची. वरण भात साधी भाजी चपाती वगैरे. चपाती बंद केली होती मी तिची भाकरी करायची तिला तिच्यापुरती. हो ज्वारीची भाकरी म्हटलं आणखी ग्लुटेन तिला पचायला शरीर त्याचं कसं त्रास नको कसलंच काही पाचनाचा हलका फुलका आहार असं. तर मग ते तसं करून द्यायची. मग 8 दिवस ती कसं घेतलं आणि ती
तर म्हणे घरी. म्हटलं गप्प बस, अजून 1 दिवस एक्स्ट्रा ते देत आहे म्हटलं तुला ट्रीटमेंट, आणि ती तेवढी 8 दिवस करायची आणि मग जा म्हटलं वाटल्यास. आणि बघा जाऊ नये काय करणार आहे म्हटलं तू, तिथे एवढे पाहुणे येतात म्हटलं, थांब माझ्याच घरी. तर माझ्या घरी काही कोणी येणार नाही म्हटलं, कोणी येत नाही इथं ना. मग तिला असं झाला इथं नको. तिला ठिकाणी राहिल्यासारखं वाटायचं ना, माहिती तिला माहिती तिच्यासाठीच करते मी, पण मग कसं एकदम कधी एवढं शिस्तीत न राहिलेल्या माणसाला एकदम शिस्त जमत नाही ना. बरोबर आहे. हा. तर आणि माझं कसं, मला माझ्या समोर जे राहतं ते माझ्याच पद्धतीने चालायचंच राहतं माझं. बरोबर आहे. आणि माझी गोष्ट चुकीची जर असेल ना, तर मग मी ना त्याचा आग्रह नाही करत काही कोणासाठी. पण ती जर बरोबर असेल ना, तर मला कंपल्शन राहतं माझ्या. बरोबर आहे, मला पटतंय तुमचं सगळं. हो. तर मग ठीक आहे म्हटलं, चला ही वैतागली असेल 8-1 दिवस, म्हटलं जा म्हटलं तुला जायचं तर जा, पण तसं वाटलंच काही मम्मीला म्हटलं तर पुन्हा 8-1 दिवसांनी इकडे आणलं तरी चालेल म्हटलं, इथं तिचा व्यवस्थित आराम होईल, तिला काहीच त्रास नाही होणार म्हटलं. सगळं ज्या त्या पद्धतीने, आणि प्लस इथून डॉक्टर पण जवळ आहे म्हटलं, तुम्ही एवढं तिकडनं इकडं गाडी करून येण्यापेक्षा ना थोडे 1500-1700 दरवेळेस घालायची गाडीला, पण इथल्या इथून नेता येईल म्हटलं आपल्या गाडीवरती तिला. तर मग मम्मी म्हणे हा ठीक आहे. ती ना मम्मीला पण थांब म्हणायची मग त्याच्यामुळं. तर तू थांब. मला तिला काही म्हणता यायचं नाही ना. तर तू माझ्यासाठी हे कर ते कर. मग 4-1 वाजता सायंकाळी मग ती तिच्यापुरतं थोडं काही करायची मम्मी. माझं कसं असं एकदा स्वयंपाक झाला, जेवणाच्या त्या गोष्टी झाल्या का पुन्हा दुसरं काही नाही. तर मग मम्मी तिच्यापुरतं करायची पटकन. आणि मला कसं माझे कामं असायचे ट्युशन वगैरे, मग मला नाही हात लागायचा, ती मला काही बोलायची नाही. मग ती मम्मीला थांबून घ्यायची. घरी माझी मम्मी, पप्पा आणि भाऊ दोघंच. माझं म्हणणं अगं तू पण थांबशील म्हटलं ते दोघांकडे. परत पप्पा नाही तर माझा स्वयंपाक, पण आता किती झालं तरी आता वय झालं असती, सवय सुटून गेलेली त्यांची. खरंय. हा. म्हटलं त्यांचे दोघांचे हाल होतील, तू जा म्हटलं. ती गेली का पतीचं तोड एवढं. मग असं करून कधीतरी ते 8-10 दिवस काढले, आणि मग नंतर ते गेले मग घरी. मग तशी मग ती ट्रीटमेंट चालू. मग महिन्याला 1.5 महिना डॉक्टर तसे बोलवून घ्यायचे, म्हणजे जसे औषधं संपले चेकअपला बोलवायचे. आणि थोडंसं जर ती काही हलगर्जीपणा जायला असला का डॉक्टरला कळायचं लगेच, काही वातड खाल्लेलं आहे किंवा काही झालेलं आहे. मग डॉक्टर बोलायचे का मग हे बघ आता असं झालेलं आहे, आता इथं तुला कफ वाढलेला आहे किंवा काय झालेलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं आपण खूप मेजर गोष्ट आहे ना सॉल्व्ह करतोय, तर त्याच्यावर फोकस करत असताना तू शरीरात इतर दुखणे वाढू नको. तुला सर्दी झाली, तुला कफ झाला, तुला खोकलाच येतोय, हे व्हायरल काहीच वाढू नको. कारण तू घरामध्ये बेडवर आहे म्हटल्यानं तुला व्हायरल व्हायची काही गरज नाही. फक्त हेल्दी आहार घे, ज्या पद्धतीने सांगितलं तशी लाईफस्टाईल ठेव. आणि इथं मी त्या पद्धतीने तिचं करायची ना. उठल्याबरोबर तिला लगेच ब्रशच्या आधी गरम पाणी पिणं असेल, ब्रश झाल्यानंतर तिची आंघोळ वगैरे ती पंचकर्म करून आल्यानंतर तिला मी लगेच नाश्ता रेडी ठेवायच्या सगळ्या गोष्टी. तर मग तोपर्यंत त्या 8 दिवसात तिचा रिझल्ट पण चांगला होता. डॉक्टर जेव्हा चेक करायचे ना, मग ते म्हणे हा इथं होती तर व्यवस्थित होतं म्हणे तिचं, तिकडे गेली तर थोडं हल्लं बघ. मग मी तिला परत झापत राहायची. मग असं करून मग त्याचं वर्ष 6 महिन्यापासून ती औषधं घेते. आणि नंतर मग वर्ष झालं. माझी आजी एक्सपायर झाली होती ना, तिचं वर्ष श्राद्ध होतं आता जानेवारी 2025 ला. मग त्या वर्ष श्राद्धात पण ती आली आणि व्यवस्थित फिरायला लागली थोडीशी ना, म्हणजे फिरायला म्हणजे जस्ट आपलं गरजेचं असेल तिथं जाणे वगैरे. आणि मग ती आता घरी आजीचंच वर्ष श्राद्ध म्हणून तर ती आली बघ तिथं. आता सगळे विचारतील तिने आली का तिने आली का, म्हणून जस्ट आली ती बघ. सगळे म्हणे काय गं बरं वाटतं का, कोणाला माहित नाही जास्त काही झालेलं ना. मग म्हटलं हा ठीक आहे बरं वाटतं, व्यवस्थित दिसली, हसली वगैरे. मग काय वाटलं सगळ्यांना बरं वाटलं तिला. मग तिचे घरचे म्हणे मग आता आम्ही तिला नेतो बघ तिकडं, झालंय वर्षात म्हणजे 7-8 महिने होऊन गेले ना. जसं इथं रुटीन आहे तसंच राहील तिचं. मम्मीच्या घरी ती ना बाकी जास्त काही नाही, पण उठणं थोडंसं. मग तिला मी झाडू नव्हते मारायला लावत, त्या धुळीचा तुला उगाच हे होईल त्रास म्हणून. पण मग वर फ्लॅट मध्ये काय धूळ नाही राहत एवढी ना, मग ती हलका झाडू मारणे, कपड्यांच्या घड्या करणे, लसूण सोलणे, देवपूजा करणे, छोटे मोठे काम ती आता हालचाल करायला लागली होती. म्हटलं मग ते करताना तुला डोकं वगैरे दुखत नाही ना, थकवा येत नाही ना. तर ती म्हणे नाही आता एवढं येत नाही. मग तेव्हा ती वर्ष श्राद्ध झालं तिच्या घरी गेली. मग तिच्या घरी गेल्यावर पण मग तिच्या मिस्टरांनी मग ते पाणी भरणं, जड उचलणं वगैरे सगळ्या गोष्टी त्यांची तेच करायची. ती फक्त स्वयंपाक करायची दोघांपुरता. मग ते त्यांचं रुटीन चालू झालं. आता ती तिथंच आहे. तिला म्हटलं तू घरी जाते, तुझं प्रिकॉशन घेणं तुझे काम आहे. तुला मी पुढे सांगून दिलं कसं कसं करायचं म्हटलं. उगाच आता मी सासरे आले कसं करू बाई, मग काय करू ग बाई, नाही. जे गोष्ट आपल्याला नाही सांगितली नको करू म्हटलं. आता माझी एवढी पुढची गोष्ट म्हटलं ठीक आहे आताच लग्न झालंय, नसल पटत ना,
म्हणत असतील असं असं तुमची दुखणे तुम्ही घेऊन जा, मान्य घरी घेऊन येऊ, आपण आपल्या आपल्या घरी दवाखाने करू, पाहू बरं वाटलं नाही वाटलं पुढचं पुढे पाहू. हा म्हटलं आता माहित नाही मला ते लग्न पुढच्या शेवटाला जाईल नाही जाईल, तसं जर ते म्हणत असतील तर बरं का म्हटलं तर ही पण तयारी ठेव म्हटलं, एवढं काही लोड घेऊ नको, स्ट्रेस घेऊ नको, तुला होईल तर कर, नाही तर नाही सांगायचं, मला नाही करायला लागलं असं. बरोबर आहे, बरोबर आहे. मग ती घरी पण तिचे मिस्टर सगळं त्यांचे तेच करायचे, कपडे तिची सासू वगैरे धुवून घ्यायची, फक्त बसल्या बसल्या स्वयंपाक करायची. पण त्यांचा चांगली डबा लोक मिळाले तिला. हो, आणि मग त्यांनी ते कोऑपरेट केलं आणि ती व्यवस्थित करायला लागली. तुम्हाला सांगते ना, ती माझ्यासारखी शांत नाही. माझं कसं आहे, माझं दुखणं असेल ना, पूर्ण निस्तरेपर्यंत मी त्याचं पुन्हा हे करते. तसं तिचं कसं थोडं हळूहळू बरं वाटलं का जीव शांत नाही, मग हे चावर ते चावर असं आहे तिचं. मग तरी पण आता ते सगळं करून पण, आणि आता आहे ना, आता जर आम्ही सपोज आता माझी मम्मी 3ऱ्या मजल्यावर राहते, तिचं वर चढून जायचं म्हटलं ना, तर ती मस्त सरळ चढून जाते आणि मला दम लागतो दुसऱ्या दिनालाच. म्हटलं आता मला चेकअप करून घ्यावं, काय माहिती गड्या ही पेशंट व्यवस्थित चालते मला दम तर ती म्हणे हा जाय म्हणे चेक करून घे जरा, तुला बघ तुला दम लागायला लागलाय. म्हटलं बरोबर ठीक, काही नाही म्हटलं, माझं वजन वाढले म्हणून नको ताण घेऊ म्हटलं तू, पण तू जरा एवढं ओव्हर नको करू म्हटलं, अजून वर्ष झालं नाही, अजून काही चालू आहे ना आपली ट्रीटमेंट. मग असं करता करता चालू आहे. स्वामी तिला म्हटलं फक्त स्वामींना विसरायचं नाही म्हटलं बाई, सगळं कर तुझं डे टू डे लाईफचं, मेडिसिन अजूनही चालू आहे, फक्त स्वामींना विसरायचं नाही. तिच्या घरी तिच्या मिस्टरांचा त्यांचा साईबाबांवर विश्वास आहे, तिकडे त्यांचा गण त्यांचे सगळे नवस अंगारे दुपारे सगळे करून झाले तिकडे पण त्यांची. म्हटलं ते त्यांच्या पद्धतीने ते काय उपाय करत असेल करू दे, ती त्यांची श्रद्धा आहे. तुझी श्रद्धा कुठं लागते, स्वामींना लागते, तू स्वामींचं नाव डोक्यात ठेव फक्त. हा, तर मग माझं तर स्वामींना आळवणार राहीलच म्हटलं, पण प्रसंगात तू आहे स्वतः, तर तू स्वतः नाव घे म्हटलं. बरोबर, अगदी. हा, तर मग तिला फोन केला का मग ती हा बाई घेतेच करतेच म्हटलं ठीक आहे चालू दे. मरणाच्या दाढेत आणलं ना ओढून. आणि डॉक्टरने काय सांगितलं होतं मुंबईच्या, पेशंट 2 महिन्याच्या वर जाणार नाही. 2 महिने मी नाही सांगू शकत, 2 महिने का 2 दिवस का 15 दिवस. तिचं हळूहळू ती काळी पिवळी पडेल, एक तिचा अवयव फेल होईल, असं होईल, इतकं साहित्यापर्यंत सांगितलेलं. आज 1.5 वर्ष झालं, ती इतकी सुंदर दिसते आता. ती नवी नवरी कशी असते तजेलदार चेहरा कसा ब्युटी, तशी दिसते ती आता. छान वाटतं. म्हटलं सगळं हे माझ्या स्वामींमुळे झालेलं आहे. म्हटलं स्वामींना म्हटलं एवढंच फक्त प्रार्थना आहे की ते फक्त व्यवस्थित शेवटाला न्या, ते भरलं गेलं पाहिजे, ती पूर्ण अशी नॉर्मल तिची लाईफस्टाईल झाली पाहिजे. आता ती नॉर्मलच सगळं करते बा. ते कसं आहे आता ही नाशिककडे थंडी जास्त वाढली ना, मग थंडीमुळे कसं शेवटी आपल्या सारख्यांना पण सर्दी होतो, तर नॉर्मल थोडा श्वास घ्यायला होते वाटतं, दम लागल्यासारखं होतंय वाटतं. त्या दिवशी ती मला सांगत होती, म्हटलं बाई स्वामींवर विश्वास ठेव, गारव्यात काही जाऊ नको. तर ती म्हणे हा डॉक्टर म्हणत होते बा मेडिसिन पाहू आता बंद करू बा. तर मग आता तिची ती टूडी इको टेस्ट होती ना, तर ती जवळजवळ 5-6 महिने झाले ना, तेव्हापासून मी त्यांच्या मागे लागले, ती टेस्ट करून घ्या, कमीत कमी थोडीफार काय ग्रोथ आहे कळेल ना आपल्याला. डॉक्टरचं चाललंच दर महिन्याला एवढं बिल होतंय बा असं तसं, पण एक आपल्याला प्रत्यक्ष कळलं तर पाहिजे थोडंफार, जर सुधारा असेल तर प्रॅक्टिकली, तर मग आपल्याला खायचं वाटेल, नाही तर मग काय नुसतं गोळ्या औषधांवर जगते असंच होईल ना. तर मग हा म्हणजे आहे स्वामी श्रद्धा आहे नो डाऊट, पण थोडा प्रॅक्टिकल विचार पण करावा लागतो ना. अगदी बरोबर. तर मग मी ती तशी त्यांच्या मागं लागलेलं, पण 1.5 वर्ष होत आलं तिच्या नवरा त्यांनी ती टेस्टच केली. ते म्हणता मला ना भीती वाटते बा, सगळं व्यवस्थित आहे, त्यात काही परत वेगळं आलं तर मग माझं जीवन असं येऊन जाईल. म्हटलं असं नसतं, एवढं काही पातळ मनाचं नसावं माणसाने, ज्यावेळेस प्रॅक्टिकल आपल्याला ऍक्सेप्ट करायची तयारी पाहिजे माणसाची ना. आज प्रत्येकाला जायचंय त्यात, ते गोष्ट आहे, सत्य आहे. कोण कशा रीतीने जातो, कोण आयुष्य जगून जातो, कोणी तसं जातं. एवढं तर प्रॅक्टिकल राहावंच लागेल ना. तर मग एक टेस्ट करून घेतली, म्हणजे आपल्याला पण कळेल ना एवढे पैसे घालतोय आपण, त्याचा काही फरक पडतोय नाही पडतोय. तर ते भरत असेल तर आपण मग कंटिन्यू करू. 2 वर्ष लागू, भले 3 वर्ष लागू, माझं असं म्हणणं. तर मग हॅलो बोला. हॅलो, बोला. ऐकता. हो, तुम्हाला वेळ नव्हती ताई? काय तुम्हाला म्हणजे वेळ आहे ना? माझं म्हणजे लांब आहे, मोठा होतो थोडा, काही हरकत नाही, पण बोला. बरं, हा. तर मग ते म्हटलं तसं होऊ दे. माझ्या स्वामींकडे रोज तिच्यासाठी प्रार्थना आहे का स्वामी
ती तिच्या घरी व्यवस्थित एकदम नांदू दे आणि ठणठणीत होईल ताई ती. व्यवस्थित ठणठणीत होऊ दे म्हटलं. हा. तर पण आणि म्हणजे ती ना जाते. ताई, हा मला तिच्या सासरच्या लोकांचं पण कौतुक वाटतंय की त्यांनी म्हणजे काळजी घेतायत, त्याचं मला बरं वाटलं मेन म्हणजे. केलं. हे बघा 100% तर काय सगळे आई वडील नाही होऊ शकत, पण नाही, ते आई तरी वडील नाही सुद्धा होऊ पण शकत. त्यांनी बऱ्यापैकी केलं. हं. कशाला कुणाला नाव ठेवायचं, आपण केलं अगदी त्यांनी बरोबर. व्यवस्थित नाही, कोऑपरेट केलं. एकदम त्याची तुम्ही मागे पुढे काही बोलो बरं का, मागे पुढे काही बोलो तो भिंती आड, आपल्या डोळ्यासमोर आपल्या तोंडावर कोणी काही बोललेलं बरोबर. नाही आणि करतायत ते व्यवस्थित जे सांगितलं ते करतायत हेच बुवा असं. महत्वाचं आहे. हा. हो. तर मग ते सगळं आता त्यांचं चालू आहे व्यवस्थित. तिला म्हटलं घे बाई काळजी, आता स्वामी सगळं हो. तुझा पाठीराख आहे म्हटलं, मग त्यांची आता सेवा काही नाही, मी सोडू काय नको. म्हणते, मग त्या हॉलमध्ये थोडाफार काहीतरी फरक जाणवतोय का? हॉलमध्ये फरक जातो म्हणजे मी या डॉक्टरशी बोलायची ना, तर डॉक्टर म्हणे तिथं जर काही क्युअर होत नसेल तर ही एवढी हिच्यात चांगला बदल झाला असता का म्हणे. हा, ते पण बरोबर असं आहे. डॉक्टरांचं म्हणणं. म्हणजे अगदी त्यांचं पण बरोबर. थोडेसे हवेतच म्हणजे बोलणं आहे, पण मग ते काय म्हणता, हं. तुम्हाला भले इच्छा असेल ना तर तुम्ही नंतर टेस्ट करून घेऊ शकता, पण ते पहिले 6 महिन्यात ते बोलते आता नका टेस्ट करू म्हणे. हा हा हा. 6-7 महिन्यानंतर तुम्हाला इच्छा असेल तर करू शकता. नाही आणि नाही, होईल प्रॉपर ताई ते कसं पण. ते अँजिओग्राफी मध्येच कळतं. ती म्हणे माझी अँजिओग्राफी करायची डेअरिंगच होणार नाही म्हणे, लई त्रास होतो म्हणे, मी नाही करणार. आई गं. म्हटलं अच्छा. ठीक आहे, थोड्या महागड्या टेस्ट असतील, वेगळ्या काही अजून टेस्ट असतील वाटलं तर आपण असतील तसं ना. चेक हो करू. हो हो. हां. आणि तर मग तुम्ही माझी दोघीच एक बहिणी मैत्रीण आहेत आहे का? नाही हो, मी मोठी आहे, 4 बहिणी आहे आम्ही. अच्छा. आणि ही किती नंबर मग? ही सगळ्यात लहान आहे. ही लहान होती ना तर हिच्या पाठीवर भाऊ झाला म्हणून ही जरा लाडकी. तर मग तशी ती आता व्यवस्थित क्युअर आहे. स्वामींचा तिच्यावर आशीर्वाद आहे हा आणि हा. स्वामींना एवढंच म्हणणं आहे तिचं व्यवस्थित सगळं होऊ द्या. होईल होईल, सगळं छान होईल ताई. हो. पण एखाद्या त्या परिस्थितीत आईसाठी. फक्त स्वामींनी दिल सोडवलं आणि माझ्या बाबतीत पण मला स्वामींनी म्हणजे स्वामी आणि गणपती बाप्पा मरणाच्या दारातून मला पण ओढलेलं आहे. हो ना, किती छान. हो. तो पण अनुभव चालेल. नंतर शेअर करा तुमचा. हा? हो, चालेल. हा, ठीक मी आहे. शेअर करते हो, ताई. हा. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अनएक्सपेक्टेडली तुमचा फोन आला. म्हणजे हा. जस्ट मी असे अनुभव ऐकत होते. म्हटलं चला ताईंचा फोन तर नंबर सेव्ह करून ठेवू. हा. म्हणून मग ना ते नंबर डायल करायच्या वेळेस मग मी जस्ट एक डायल करून ठेवलं म्हणजे सेव्ह अच्छा. करायला सोपं जाईल. म्हणून मी अच्छा. फक्त जस्ट डायल केलं होतं. पण अच्छा. अनएक्सपेक्टेड तुमचा फोन आला प्लस दुपारची वेळ आहे. मला वेळ पण होता घरात कोणी नाही, हा. व्यवस्थित मला अनुभव पण शेअर करता आला. हां. हा. आणि खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. श्री स्वामी समर्थ ताई. हा. हो, श्री स्वामी समर्थ ताई.